नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला सेतू अभ्यासक्रमाचा 8वीसाठी 22 आणि 23 दिवस एकत्र आहे. आजचा टॉपिक आहे समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण आणि त्याचा उपघटक पण तोच आहे समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. याच्यासाठी संबोध कोपऱ्यामध्ये आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये उदाहरणामध्ये आपल्याला भेट दिलेल्या घरांची संख्या आणि त्यातून जमा केलेली वर्गणी याच्यामधलं गुणोत्तर काढायचं आहे. त्याच्यावर आपल्याला आधारित प्रश्न दिलेले आहे, त्याची उत्तरं विचारलेली आहेत आणि त्यांच्यामधील प्रमाण आपल्याला विचारलेलं आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण एक आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रमाण काढायचं आहे आणि त्यावरून हे नियम दिलेले आहे. ते नियम तुम्ही मराठीमध्ये वाचा इथे. आणि त्यानंतर आपल्याला सरावासाठी उदाहरणं दिलेली आहेत. हे पहा, हे एक उदाहरण आहे आणि इकडे दुसरं उदाहरण आहे आणि त्याच्याखाली आपल्याला सोडवा पाहू यामध्ये एक्सरसाइज दिलेला आहे. तो 2ही दिवसांसाठी एक्सरसाइज एकच आहे, तो तुम्ही व्यवस्थितपणे सोडवायचा आहे. आता आपण आपल्या इंग्रजी माध्यमाच्या कृतीपत्रिकेचा अभ्यास करूयात. डे 22 अँड 23 स्टँडर्ड 8. टोटल टॉपिक आहे डायरेक्ट प्रपोर्शन अँड इन्व्हर्स प्रपोर्शन. सब टॉपिक आहे डायरेक्ट प्रपोर्शन अँड इन्व्हर्स प्रपोर्शन, समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. यामध्ये बघा आता कन्सेप्ट आपल्याला एक्झाम्पल बघा, आपण इंग्रजीमध्ये बघूयात. चिल्ड्रन ऑफ मंगल सोसायटी आर गोईंग डोर टू डोर ऑन द ओकेजन ऑफ गणेशोत्सव अँड कलेक्टिंग डोनेशन्स मीन्स कॉन्ट्रीब्युशन. डोनेशन म्हणजे वर्गणी गोळा करत होते. टोटल कॉन्ट्रीब्युशन दे गॉट फ्रॉम होम्स अँड द नंबर ऑफ होम्स इज शोन इन द टेबल बिलो. किती घरं आणि घरांपासून मिळणारी वर्गणी बघा. आता घरांची संख्या इथे दिलेली आहे आणि किती रक्कम जमा झाली आहे. 2 घरं आहेत, रक्कम आहे 300. 5 घरं आहेत, रक्कम आहे 750 आणि 10 घरं आहेत, रक्कम आहे 1500, 1500. आता फ्रॉम अबोव टेबल आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता खालील प्रश्नांची उत्तर द्या. नंबर ऑफ होम इन्क्रीजेस, द अमाऊंट ऑफ कलेक्शन इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. काय होते अमाऊंट ऑफ कलेक्शन, ती सुद्धा काय होते इन्क्रीजेस होते. म्हणजे आपण इथे काय लिहिणार इन्क्रीजेस. ओके. हाऊ मच कॉन्ट्रीब्युशन डोनेशन कलेक्टेड फ्रॉम वन होम. एका घरातून किती कलेक्शन झालेलं आहे. तर आता बघा 2 घरांमधून 300 म्हणजे एका घरामधून किती झालं 300 भागिले 2 म्हणजे 150 रुपीज झालं. आता आपण इंग्रजीमध्ये त्याचं रूपांतर करूया. फ्रॉम अबो एक्झाम्पल गणिती रूपांतर करणार आहोत त्याचं आपण. इन अबो एक्झाम्पल वी नो दॅट रेशो ऑफ नंबर ऑफ होम्स अँड कॉन्ट्रीब्युशन कलेक्टेड फ्रॉम ईच होम इज इक्वल टू नंबर ऑफ होम्स अपॉन टोटल नंबर ऑफ कलेक्टेड. टोटल अमाऊंट कलेक्टेड, किती रक्कम जमा केलेली आहे ती. 2 घरांमधून केलेली आहे 300, 5 घरांमधनं 750 अँड 10 होम्स 1500. मग आता किती झाले 1/150 झाले. देअरफॉर रेशो इज कॉन्स्टंट. रेशो कसा आहे 1:150. म्हणजेच ह्याला काय म्हणणार आपण, हा रेशो कसा झाला, हा झाला डायरेक्ट प्रपोर्शन. म्हणजे घरांची संख्या वाढली, इथे टोटल नंबर कलेक्शन वाढलेलं आहे. अशा प्रकारे जे व्हेरिएशन असतं त्याला आपण प्रपोर्शन असतं, त्याला आपण काय म्हणतो डायरेक्ट प्रपोर्शन. आता सेकंड एक्झाम्पल बघा. सी एक्झाम्पल इन बिलो. नंबर ऑफ पेजेस रीड पर डे, नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट टू रीड बुक. एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकांमधील पानांची संख्या जर आपण वाचली, आता रोज जर 20 पानं वाचली तर पुस्तक किती दिवसात संपणार आहे 40 दिवसामध्ये संपणार आहे. रोज 10 पानं वाचली तर पुस्तक किती दिवसात संपणार आहे 80 दिवसात संपणार आहे. आणि रोज जर 5 पानं वाचली तर पुस्तक किती दिवसात संपणार आहे 160 दिवसामध्ये संपणार आहे. म्हणजे आता पुस्तकाची पानं किती आहेत एकूण बघा बरं. 20 गुणिले 40, 10 गुणिले 80, 5 गुणिले 160 म्हणजे टोटल नंबर किती आल्या 800 म्हणजे 800 पानं आहेत पुस्तकाची. बरोबर आहे. हिअर फॉर each day number of pages decreases and number of days to complete the book are increases. पुस्तकांची पानं कमी केली, दिवसांची संख्या वाढते. म्हणजेच नंबर ऑफ पेजेस रीड पर डे इंटू नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट द बुक इंटू गुणाकार केला तर तो किती येतो बघा. पहिल्याच्या 20 × 40, 10 × 80 and 5 × 160 is equal to 800. Means multiplication of these 3 numbers is constant. Therefore, number of pages and number of days to complete book, the multiplication is constant. Here the multiplication is constant. इथे गुणाकार काय आला स्थिर आला. म्हणजेच काय इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा.
In a pair of numbers, if one number increases, then the other number increases in the same proportion. This is called direct proportion. पहिली संख्या वाढते तशी दुसरी संख्या पण वाढत असेल तर त्याला काय म्हणतो आपण डायरेक्ट प्रपोर्शन. इन डायरेक्ट प्रपोर्शन द रेशो ऑफ टर्म इज कॉन्स्टंट. रेशो म्हणजे त्यांचं प्रमाण हे कसं असतं, स्थिर असतं. इन अ पेअर ऑफ नंबर्स, इफ द इन्क्रीज इन वन नंबर कॉजेस डिक्रीज इन द अदर नंबर in the same proportion, the pair is in inverse variation or proportion. म्हणजे एक संख्या एका बाजूची संख्या जर वाढली तर दुसऱ्या बाजूची संख्या काय होत जाणार आहे, कमी झाली तर ही वाढत जाणार आहे आणि वाढत गेली तर ती कमी होत जाणार आहे, अशा प्रकारे. तर त्याला आपण काय म्हणतो, इन्व्हर्स प्रपोर्शन. इन इन्व्हर्स प्रपोर्शन द मल्टिप्लिकेशन इन टर्म्स इज ऑलवेज कॉन्स्टंट. गुणाकार काय असतो, नेहमी स्थिर असतो. आता एक एक्झाम्पल बघूयात. द अमाऊंट ऑफ पेट्रोल फिल्ड इन अ कार अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय इट. म्हणजे पेट्रोल भरलेलं आहे, गाडीमधलं पेट्रोल आणि तिने कापलेलं अंतर हे नेहमी कसं असणार आहे, डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये असणार आहे. नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीजेस अँड नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट वर्क. म्हणजे कामगारांची संख्या वाढवली, दिवस कमी लागतील. कामगारांची संख्या कमी केली तर काम संपवण्यासाठी लागणारे दिवस काय होणार आहेत, वाढणार आहेत. मग इथे कोणतं प्रपोर्शन झालेलं आहे, इन्व्हर्स प्रपोर्शन झालेलं आहे. अशा प्रकारे आपण प्रपोर्शनचे 2 भाग बघितले. आता आपण हा एक्सरसाइज सोडवणार आहोत. 22 आणि 23 एकत्रच आहे बघा. कंप्लीट द टेबल अँड फाइंड प्रपोर्शन. आता इथे XY 4 12. आता 4 आणि 12 आहे. इथे आहे 15, इथे 22 आणि इथे आहे 21. मग आता बघा बरं, 4 12 म्हणजे किती आले बघा, 4 12 म्हणजे 1:3 आले, बरोबर आहे. मग आता 1:3 इथे 15 आहे, मग इथे किती येतील बघा, 4-15 इज इक्वल टू 1:3. म्हणजे इथे किती येणार, 3:15 येणार. इथे ते 22 आहे, म्हणजे आता 22चं किती होतील बघा, 22 अपॉन इथे येतील इज इक्वल टू, इथे आपण जर गाळलेली जागा ठेवली आणि 1/3 घेतले तर इथे किती येतील, 22 इथे किती येतील, त्याची तिप्पट येईल. म्हणजे किती येईल, 66 येईल, बरोबर आहे. 4 त्रिक 12, सॉरी इथे 5 येणार ना मुलांना, इथे 5 येणार कारण 5 त्रिक 15, 22 त्रिक 66 आणि किती त्रिक 21, म्हणजे इथे किती येणार आहे, इथे 7 येतील. अशा प्रकारे हा टेबल आपण कंप्लीट केलेला आहे. हे आहे कोणतं प्रपोर्शन झालं, हे झालं डायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे. आता इथे बघा, 5 × 20 किती आले, 100 आले. 4 × 25 किती आले, 100 आले. म्हणजे इथे किती 1 × किती 100 येतील, 1 × 100. आणि इथे 10 × 10 म्हणजे हे कसं झालं, इन्व्हर्स प्रपोर्शन झालं. INVERS इन्व्हर्स प्रपोर्शन. अशा प्रकारे आपण ही 2 एक्झाम्पल सोडवलेली आहेत. आता एक कार ट्रॅव्हल्स डिस्टन्स ऑफ 400 किलोमीटर इन 20 लिटर पेट्रोल. 20 लिटर पेट्रोलमध्ये 400 किलोमीटर ती कार जाते. देन फाइंड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय कार इन 40 लिटर. 20 लिटर्समध्ये जर ती 400 जात असेल तर आपण इथे रेशो कसा लिहिणार, 20/400 इज इक्वल टू 40/x. म्हणजे मल्टिप्लिकेशन केलं, x × 20 इज इक्वल टू 40 × किती 400. म्हणजेच किती येणार बघा, x इज इक्वल टू 40 × 400 डिवायडेड बाय 20, 2 म्हणजे किती आलं, 800. याचाच अर्थ जर पेट्रोल आपण डबल केलं तर डिस्टन्स पण काय येणार आहे, डबल येणार आहे. म्हणजे कोणतं प्रपोर्शन झालं, डायरेक्ट प्रपोर्शन झालं. आता इथे 40 वर्कर्स कंप्लीट बिल्डिंग हाऊस इन 60 डेज. 40 वर्कर्स किती डेजमध्ये कंप्लीट करतात, मग 40 × 60 किती आले, 2400 आले. आता इफ नंबर ऑफ वर्कर्स डिक्रीजेस नाव इट इज 24. जर वर्कर्सचा नंबर 24 केला आहे तर डेज किती लागतील, मग पुन्हा असंच आपण इथे 24 डेज म्हणूयात. x इज इक्वल टू 2400. देअरफॉर x इज इक्वल टू 2400 डिवायडेड बाय 24 म्हणजे किती आलं, 100. म्हणजेच किती डेजमध्ये कंप्लीट करतील ते, 100 डेज. म्हणजे हे कशाचं उदाहरण झालं, हे झालं एक्झाम्पल कुठल्या व्हेरिएशनचं झालं, इन्व्हर्स व्हेरिएशन किंवा इन्व्हर्स प्रपोर्शनचं एक्झाम्पल झालेलं आहे. अशा प्रकारे हा एक्सरसाइज आपण वहीमध्ये
व्यवस्थितपणे सोडवायचा आहे.